नमस्कार मंडळी. तर उद्या आहे दसरा. त्यानिमित्ताने आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये फुलं आणण्यासाठी. तर मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती. तर फुलं तर भरपूर महाग पण होती, हार पण भरपूर महाग होते. त्यामुळे आम्ही शोधले भरपूर जरा. मार्केटमध्ये फुलं जास्त प्रमाणात विकायला होती, परंतु एवढी अशी फ्रेश फुलं नव्हती. भरपूर खराब झाली होती, कारण पाऊसच बराच दिवस चालू आहे. त्यामुळं फुलं तर एवढी म्हणावं अशी फ्रेश नव्हती. तरी पण नाईलाजाने फुलं घ्यावी लागणार होती. तरी पण आम्ही शोधली बरेच जवळपास, पण थोडीफार वाटली आम्हाला अशी. पण नाईलाजाने आम्ही ती फुलं घेऊन आलो. हो, इथे नुसतं ते लाल फुलांचा पांढऱ्या फुलांचा वाटा आहे. हे सुद्धा आम्ही बाजारातून आणून घेतलं, कारण उद्या अचानक धावपळ नको आहे. सकाळी सकाळी गर्भ कितीला आहे वाटा फुलांचा? त्यानंतर आम्ही इथे गेलो होतो पूजेसाठी फुलं बघायला. पूजेसाठी ते वाटून होतं, तर ते सुद्धा चांगली नव्हती. ते पण भरपूर असे काळे पडलेले किंवा त्यात तीच फुलं होती, झेंडूची आणि तीच फुलं होती. त्यामुळे ती पण नाही घेतली आम्ही. परंतु पुढं जरा बघितली, परत तिथंच आली मी. मिक्स आहेत फुलं. ते वाटा होता, तू नुसते ते घे ना मग आता. आणि 50 रुपयाची 8 ऐक की, ती 20 रुपयाचीच घे ना फक्त, मग लाल आणि पांढरी ती. मार्केटमध्ये येतात ना, विचार ना. पानं घेतली. विचार तर. त्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं स्टेशनसाठी सायकल किंवा स्कूटी किंवा गाडी. त्याच्यासाठी खेळणं काहीतरी थोडी नाही येणार? बसायला येईल असं काहीतरी आम्हाला घ्यायचं होतं, कारण तिचा बड्डे पण आता जवळ आला आहे. तर त्यासाठी आम्हाला घ्यायचं घे आता. मग ते अर्धा किलोच घेऊ मग. मला कमी करून चांगली आहेत ना ते. तर त्या मिक्स आहे हा. भरपूर महाग आहेत आणि नारळ तर भरपूर महाग. लाल पण टाका. नारळ सुद्धा घेतला होता. त्यांना बोलली मी फुलं किती येतं ते मला आठवमध्ये ते वजन करून टाकलं. त्याचं वजन कमी आहे ना, कारण 50 रुपयाची फुलं घेणं परवडत नव्हती. ठीक आहे म्हणलं. नारळ मी इथं बघत होते, पाण्याचा चांगला बघून असा नारळ घेणार होती. गाडी उद्या दसरा आहे, तर गाडीला नारळ फोडायला लागतो, तर त्यासाठी मी नारळ शोधत होते. हा बघ की कितीला आहे ते. दादा, स्कूटी कितीला आहे?